रामविलास पासवान यांनी कोणताही वारसा नसताना राजकारणात आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण केलं। एका अतिसामान्य कुटुंबातला मुलगा ते 6 पंतप्रधानांसोबत काम करणारा मंत्री अशी एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी भरारी घेतली। रामविलास पासवान यांचा जन्म 5 जुलै 1946ला बिहारच्या खगडिया जिल्ह्यातल्या एका दलित कुटुंबात झाला। शिक्षणात रस असलेल्या पासवान यांनी झाशी इथल्या बुंदेलखंड युनिव्हर्सिटीतून डीलिट मिळवली, पाटणा इथल्या कोसी कॉलेजमधून LLBचं शिक्षण घेतलं आणि बिहारमधल्या इतर मुलांसारखंच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यांची DYSP म्हणून निवड झाली। पण त्याचवेळी पासवान यांना निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची संधी आली, त्यामुळे पासवान यांनी DYSPची नोकरी जॉईन न करता राजकारणात पाऊल ठेवलं। संयुक्त सोशलिस्ट पार्टीनं त्यांना 1969 मध्ये पोटनिवडणुकीचं तिकीट दिलं। खगडिया जिल्ह्यातल्या अलौली विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली। या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या एका मातब्बर नेत्याचा अवघ्या 700 मतांनी पराभव केला होता। तेव्हा पासवान यांचं वय होतं अवघं 23 वर्ष। गेल्या 5 दशकांपासून पासवान हे निवडणुकीच्या राजकारणात आहेत। 1977 मध्ये तर 6व्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी मोठ्या फरकानं विजय मिळवला होता। त्यांच्या या विजयाची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती। हाजीपूर मतदारसंघातून त्यांनी तब्बल 4,24,545 मतांनी विजय मिळवला होता। पासवानांनी 2000 साली लोक जनशक्ती पार्टीची स्थापना केली। जयप्रकाश नारायण यांचे कट्टर अनुयायी म्हणून ते ओळखले जातात। समाजवादी चळवळीचे खंदे समर्थक म्हणून राजकारणात आलेले पासवान पुढे दलितांचे नेते म्हणून प्रसिद्ध झाले। पासवान यांची गणना देशातल्या सर्वात अनुभवी नेत्यांमध्ये केली जाते। गेल्या 5 दशकांपासून ते संसदीय राजकारणात आहेत। यात 9 वेळा लोकसभा आणि 2 वेळा राज्यसभा खासदार झाले। पासवान यांचा फक्त एकदा 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाला। VP सिंग, HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते। त्यामुळेच पासवान यांना राजकीय हवामानाचा अंदाज घेऊन खेळी करणारा राजकारणी असंही म्हटलं जातं। बऱ्याचदा राजकारणी लोकांचं आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं, पण रामविलास पासवान हे एक कुटुंबवत्सल राजकारणी म्हणून ओळखले जातात। त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे। मुलगा चिराग यांनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये वडिलांनीच आपल्याला राजकारणाचं बाळकडू दिल्याचं सांगितलं। सुरुवातीला बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या चिराग यांच्यावर राजकारणात येण्यासाठी पासवान यांनी कोणताही दबाव टाकला नाही। मुलगा राजकारणात आल्यावर मात्र पासवान यांनी पक्षाची सारी सूत्र चिराग यांच्याकडेच दिली होती। सध्या बिहार विधानसभेची निवडणूक आहे। या निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टी स्वबळावर उमेदवार देणार असल्याची घोषणा चिराग यांनी केली आहे। अशातच पासवान यांचं निधन झाले, त्यामुळे बिहारच्या राजकारणावर मोठा प्रभाव असलेल्या पासवान यांच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे।